तुम्हाला माहितीये का, कोकणातल्या या जागी नागाची पूजा केली जाते. मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 88 मध्ये आज मी तळवली गावात फेरफटका मारत होतो. गावातल्या शांत वातावरणातून चालत असताना अचानक माझे पाय एका जुन्या पण खूप प्रसन्न अशा मंदिराकडे वळले. मंदिरात प्रवेश करताच लाल बुंद जास्वंदीच्या फुलांमध्ये विराजमान असलेले बाप्पा दिसले. मग मी नंदी महाराजांचं दर्शन घेत पुढे गेलो आणि समोरची शिवपिंड पाहताना मनात एक वेगळी शांतता जाणवली. पण खरी उत्सुकता ना तेव्हा वाढली जेव्हा मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या एका छोट्या घुमटीकडे माझं लक्ष गेलं. या जागी निवडुंगाच्या झाडाला नागाच्या आकाराची फणा येऊन नागराजाने सर्वांसमक्ष साक्षात दर्शन दिले. म्हणून हे स्वयंभू स्थान श्री सोमनागेश्वराचे महत्वाचे आणि पवित्र स्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून कोकणातल्या तळवली या भागात जर कधी तुम्ही आलात तर या सुरूच्या प्रवेशद्वारातून आत जाऊन इथल्या स्वयंभू श्री सोमनागेश्वराचं दर्शन नक्की घ्या. पुढच्या भागांमध्ये या परिसरातील अजून काही रहस्यमय आणि सुंदर गोष्टी पाहूया. त्यासाठी चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.